महाविकास आघाडी 13 मार्च. काउंटिंग चालूच आहे. हो, भाजपमध्ये खोटं बोलतात नेहमीप्रमाणे दरवर्षी. केस जोरात केले तुम्ही. आमचं फोटोग्राफरचे केस बघा ना. मिठाई का नाही बरोबर. नाही हवाय ना चाललं. तुमचाच माणूस आहे. हा सांगतो. चल सुरुवात. महिला राज वाढत चालला. महिला राज वाढत चालला. रश्मी गेल्यामुळे महिलांचं राज्य वाढलं. हा निवडणुकीचे निकाल समोर येतात. भाजपचा दावा आहे की ते नंबर 1चा पक्ष झालेले आहेत. महाविकास आघाडी काँग्रेस यांची पिछाड होती आहे असा भाजपचा दावा आहे. भाजप हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोलून ते केंद्रात राज्यात सत्तेत आले आणि पुन्हा या बिना कुठल्या सिम्बॉलच्या ज्या निवडणुका होतात, पक्षीय नसतात, त्या निवडणुकीमध्ये दावा पुढंच ठोकतात. मागच्या काळात बाजार समितीची निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेसच नंबर 1 होती. पण सगळ्या टी व्ही चॅनलला त्यांच्या IT सेलच्या माध्यमातून त्या पद्धतीची की सगळ्यात जास्त त्यांनीच जागा जिंकल्यात. आज आपण महाराष्ट्रातल्या बाजार समितीचाही अभ्यास केला तर सगळ्यात जास्त काँग्रेसच्या आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आता ग्रामपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकामध्ये गडचिरोली आणि गोंदिया यांचं उद्या काउंटिंग आहे आणि आत्ता 2320 ग्रामपंचायतच्या मतदानाची मोजणी सुरू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 589 ग्रामपंचायती काँग्रेसनी विचाराने जिंकलेल्या आहेत. 132 ग्रामपंचायती या स्थानिक आघाडीचा विजय आहे आणि असं आपण पाहिलं तर 700 ग्रामपंचायती आतापर्यंत काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. महाविकास आघाडीचं पाहिलं तर 1312 ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये भाजपची अवस्था फारच भयानक आहे आणि शेतकरी विरोधी धोरण महाराष्ट्रामध्ये जो परवा दुष्काळ जाहीर झाला, पण त्यांनी राजकीय दुष्काळ जाहीर केला. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या, बेरोजगारी, महागाई याचा परिणाम आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते आहे. पण मेरेज मुर्गे की एक टांग ही जी BJPची भूमिका नेहमी राहिली
त्या भूमिकेचं पुन्हा अजून त्याच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. भाजपचा मूळ नागपूर जिल्हा जो आहे, त्या नागपूर जिल्ह्यातच आपण पाहिलं तर भाजपचा सुपडासाप त्या ठिकाणी झालेला आहे. मग अशा ठिकाणी ते सांगतात की नाना पटोलेच्या भंडाऱ्यात आमच्याकडे मोहाडीला एक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या, त्याच्यामध्येही काँग्रेसची सरसी आहे. पण BJP आणि म्हणून मी यांना सांगतो की एकदा यादी जाहीर करा ना, यांनी कोणत्या कोणत्या ग्रामपंचायती यांच्या आहेत याला यादी जाहीर करा, म्हणजे ते गाववाले त्यांना येऊन मारतील. अशा पद्धतीचा खोटारडा प्रचार करून आता BJPचं काही चालणार नाही. आणि हिंमत असेल तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावाव्यात. त्यांना कोणी थांबवलेलं आहे? OBCचं आरक्षण 24 तासच आणून देणारे फडणवीस यांनी आताच्या ग्रामपंचायती निवडणुका ज्या झाल्यात त्याच्यात OBCचं आरक्षण नव्हतं. बिना OBCच्या आरक्षणाने ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. OBCवर सातत्यानं अन्याय करणारी भाजपचं खरं चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या भाजपच्या खोटारड्या प्रचारामध्ये माध्यमांनाही त्यांची आकडेवारी जाऊ नये एवढी आमची नम्र विनंती आहे. आम्हाला तुम्हाला काही जबरदस्ती करता येत नाही. पण जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र काँग्रेसचा, पश्चिम महाराष्ट्राचे सुद्धा काँग्रेस पुढं आहे. सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुढे आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती या ठिकाणी हे सांगतात आहेत, हे सगळी धांदात खोटी आहे. भाजप हा खोटारडा पक्ष आहे, हे पुन्हा अजून सिद्ध झालेलं आहे. आकडेवारी सांगण्यात एक्सपर्ट आहेत, पण वस्तुस्थितीला ती नाही. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. सिम्बॉलवर आहेत ना, त्याच्यात खरं चित्र पुढे येणार. त्यामुळे सिम्बॉलच्या निवडणुका घ्यायला घाबरतात. 24 तासात OBCचं आरक्षण देणारे फडणवीस सांगत होते मला सत्ता द्या मी आणतो. आता 1.5 वर्ष, पावणे 2 वर्ष झाले सत्ता येऊन. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या झाल्या त्या विदाऊट OBC आरक्षणाच्या झालेल्या आहेत. म्हणजे OBCवर अन्याय करणारी ही BJP याच्यातून स्पष्ट होते. त्यांना यादी आणून तर दाखवा म्हणा कोणती कोणती आहे, तर ते गाववालेच येतील मग. आणि यांच्या विरोधात तिथं आमच्याकडे ते असतं ना शिमगा, त्याला फोद्या बोंबलतात, त्या फोदा बोंबलतील भाजपचा. खोटारडे लोकांनी काय आमच्या तोंडाला लागावं. एक माजी आमदार तिथं गेले त्यांच्याबरोबर, त्या माजी आमदारांच्या ह्याच्यात ते आल्या असतील 4-5, एंट्री नाही म्हण त्याला. ठीक आहे ना, म्हणून महाराष्ट्र विधानसभा डिझॉल्व करा, फायदा आला की नाही तर लक्षात येईल, लोक ठरवतील ना. यांच्या प्रमाणपत्रांनी थोडी लोकशाही चालतं. जनतेच्या मतदानाने, आशीर्वादाने लोकशाही चालते, यांच्या प्रमाणपत्राने नाही चालत. त्यामुळे डिझॉल्व करा. तसे तिघाडा काम बिघाडाच आहे. 3 इंजिन इकडे तिकडे ओढतात आहे. आता सगळ्यांना मुख्यमंत्री बनायची अपेक्षा वाढलेली आहे घरच्यापासून. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे, राज्य वाऱ्यावर गेलं, पण हे मजेत आहे. त्यामुळे एवढीच असेल यांना फायदे तोटे, यांनी निवडणुका लावाव्या. त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांना सांगाय मंत्रिमंडळातल्या लोकांना दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मदत करा. राज्यातली परिस्थिती गंभीर आहे. अजून समर्थन मूल्याचे केंद्र उघडले गेले नाही. दिवाळी आत्ता पर्वावर आलेली आहे. या गमती जमती बंद करा त्यांना सांगा. आणि तुम्ही शिक्षण मंत्री आहात, सांगतात एकीकडे मी शिक्षक भरती करतोय या 2 महिन्यात, का नाही करत आहे तुम्ही? 1 लाख शिक्षक पदं खाली आहेत. जिल्हा परिषद शाळा बंद झालेल्या आहेत. काय चाललेलं काय? ज्या विषयावर बोलायला पाहिजे मंत्र्यांनी, कोण लहान आहे कोण मोठा आहे ते वय, आता ते डॉक्टर तर नाही आहेत ना सर्टिफिकेट द्यायला. त्याच्यामुळे या सगळ्या टिंगलटवाळ्या क्या बंद करा. आणि सत्तेमध्ये आणलात तुम्ही, आलात खोक्यांच्या भरोशावर, तर तुम्ही लोकांचं काम करा. आम्हाला आमची अपेक्षा तुमच्याकडून त्याच आहेत.
बघा, ते मंत्री आहेत. आता मंत्र्यांनी मंत्रिमंडळात काय निर्णय करायचा, कारण आखरी मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने करायचा. सर्वपक्षीय बैठकीमध्ये तोच निर्णय झालेला होता. त्याच्यामुळे राज्यात शांतता ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही सरकारची असते. आम्ही सरकारला सांगितलं की जो जळता महाराष्ट्र तुम्ही निर्माण केलेला आहे, तो जळता महाराष्ट्र आम्हाला नको, आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, असं आम्ही ठणकावून सरकारच्या समोर आमची भूमिका मांडलेली आहे. यांना महाराष्ट्र पेटवायचा असेल, जळता महाराष्ट्र करायचा असेल, तर सरकार शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवायला निघालेलं आहे. त्याच्यामुळे कोणी कुठलं नेतृत्व करायचं, काय करायचं हे त्यांनी ठरवा. पण मंत्रिमंडळामध्ये मंत्री या पद्धतीनं स्वतःच त्या ठिकाणी सुरक्षित नाही, ओबीसीचं आरक्षण टिकवण्यामध्ये सुरक्षित नाही म्हणून ते मोर्चा काढतात का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. राजीनामा देऊन बाहेर यावं. मागच्या अवकाळी पावसाचे सुद्धा अजूनपर्यंत यांनी पैसे दिलेले नाही. जे प्रोत्साहनवाले 50,000 रुपये द्यायचे होते ते पण अजूनपर्यंत यांनी दिलेले नाही. आता जे काही नुकसान पुन्हा आता पावसाळीच्या पिकामध्ये झालं त्याचंही हे लोक नुकसान भरपाई द्यायला तयार नाही. आणि मुद्दामून दुष्काळ जाहीर न करता शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रेरित करण्याचं पाप हे BJPचं प्रणित सरकार, येड्याचं सरकार महाराष्ट्रात करते आहे. हे आम्ही सातत्यानं सांगतो आहे. आणि शेतकरी विरोधी BJP आहे. यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगडमध्ये, मी परवा होतो प्रचारामध्ये, तिथं ते सांगतात की तिथं धानाचं समर्थन मूल्य MSP 3100 रुपयांनी खरेदी करू. आणि आता देशभरामध्ये जी आहे MSP ती 2140 आहे. आता ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते छत्तीसगडमध्ये जाऊन धानाची MSP जाहीर करत असतील 3100 रुपयाची, तर मग देशाच्या शेतकऱ्यांसाठी करावी ना. तिथं सिलेंडर ते घोषणा करतात 500 रुपयाला आम्ही देऊ, म्हणजे 600 रुपये, म्हणजे 1200 रुपयाचे 700 रुपये तुम्ही जास्त घेताय देशाच्या लोकांकडून, लुटताय का तुम्ही. मग तिथं छत्तीसगडमध्ये तुम्ही 500 सांगतात, तर मग देशाचे प्रधानमंत्री म्हणून देशाच्या जनतेला 500 रुपयाला सिलेंडर का देत नाही, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था जी निर्माण करून ठेवण्याचं पाप BJPने केलेलं आहे, हे शेतकरी विरोधी आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर सातत्यानं भाजप अन्याय करते आणि हे चित्र आपण पाहतो आहे. आता त्यांची तब्येत स्थिर आहे आणि ते सिनियर नेते आहेत. त्यांना तिथून ते आपल्या गावाला होते, जळगावला आले आणि हृदयविकाराचा झटका असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांनी जे एअरबस उपलब्ध करून दिली. ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. विरोधक असो, आपण अशा वेळेस धावून जाणं ही परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका घेतली. पण शिवसेनेचे दोन वरिष्ठ नेते आपापसात भेटले. गजानन कीर्तीकर हे म्हणतात मला अजूनही इलेक्शन लढायचं आहे, रामदास कदम म्हणतात माझ्या मुलाला तिकडनं सीट देण्यात यावी. हे महायुतीचा प्रकार आहे, तो महाविकास आघाडीचा नाही. त्यामुळे महायुतीमध्ये अजून खूप महाआग लागणार आहे महायुतीमध्ये. त्यामुळे त्याचं हे सुरुवात आहे, अजून खूप आहे. तर पुढं बघू आपण. अजून काही नाही. आम्ही आता 5 राज्याच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी पुढे येतील. और कुछ करें हमें क्या, तुम हिंदी इंग्लिश जो भी बोलो करें. पाच राज्याच्या, अरे हिंदी त्यांना पण घ्यायची आहे.
एकूण किती आहे? मोहाडी तालुक्यात आतापर्यंत निकाल हाती आले आहेत 23 काँग्रेस, 7 राष्ट्रवादी, 7 BRS, 7 शरद पवार गट आणि भाजप 2. एक मिनिट. हे आम्ही आता मोहाडीचं आमचं जे इलेक्शन होतं ना त्याच्यातलं आमचे निकाल आले. थोडं बाजूला दे BRSचा पण उल्लेख केला ना तुम्ही त्याच्यामध्ये. बघा सांगतो तुम्हाला. एकूण 23 झालेत आतापर्यंत. काँग्रेस 7, राष्ट्रवादी 7, BRS 7, शरद पवार गट 1 आणि भाजप 2. आतापर्यंतच्या निकालामध्ये मोहाडी तालुक्यात काँग्रेसचे 23, 7 राष्ट्रवादी, 7 BRS आणि 7 शरद पवार गट असा आले आणि भाजप फक्त 2 आलेले. आणि हे महाशय काय सांगतात, खातंच उघडलं नाही. इतके खोटारडे लोक. म्हणजे यांनी लिस्ट, मी तुम्हाला सांगतो ना, यांनी लिस्ट जाहीर करावी म्हणजे ते जे आहेत ना ते सांगतील गावातच. ते तर मी बाजार समितीचं काढा. आता तुम्ही मागच्या बाजार समितीचे तुमच्या याला असेलच ते रेकॉर्डला, मागवून घ्या तुम्ही, त्याला तुम्हाला दिसेल. हे खोटारडे लोक हे किती लोकांशी खोटं बोलणार. आणि ते जन्मतातून आलेले लोक निवडून आलेले आहेत, त्या विचाराचे आहेत. म्हणून तर सिम्बॉलच्या निवडणुका घ्या ना. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्या ना सिम्बॉलच्या. म्हणजे तुम्हाला समजतील लोक काय तुम्हाला डाळाट्याचा भाव देणार. हिंदी तो बेटा वही लगा कर हिंदी करो ना. बीजेपी ये झूठ बोलने वाली पार्टी है और झूठ बोल के ही केंद्र और राज्यों में सत्ता में आई है. और उनके कार्यकर्ता ईडी और सीबीआई तो है ही, सबको पता है. लेकिन महाराष्ट्र में जो चुनाव अभी ग्राम पंचायत के हुए, कुल चुनाव हमारे यहाँ पर जो हुए 2320 ग्राम पंचायत का, क्योंकि गढ़चिरौली और गोंदिया ये नक्सल प्रभावित होने की वजह से इनकी कल 359 ग्राम पंचायत की वोटिंग काउंटिंग कल होगी. उसमें से कांग्रेस 589, 132 कांग्रेस विचार स्थानिक आघाड़ी वो जो है, और हमारे साथ जो महाराष्ट्र के गठबंधन जो है हमारा महाविकास आघाड़ी का, वो मिला के हमारे कम से कम 1812 हमारी ग्राम पंचायत महाराष्ट्र में अभी आई है और काउंटिंग शुरू है. सबसे ज़्यादा, और जिस बीजेपी का उगम जिस नागपुर से है, उस नागपुर में बीजेपी का सुपड़ा साफ हो चुका है. और ऐसे समय में बीजेपी बार बार, लास्ट कोऑपरेटिव इलेक्शन में भी वैसा ही किया था. इस बार भी चैनल को कहाँ से मालूमात देते, चैनल कैसे चलाते, वो चैनल का अधिकार है, वो उसके बारे में हमें बोलने का अधिकार नहीं है. लेकिन जो वास्तविकता है कि महाराष्ट्र में जो दुष्काल की स्थिति है, अभी तक दुष्काल किसान सरकार ने डिक्लेयर नहीं किया. लास्ट जो बारिश हुई थी उसमें का भी पैसा अभी तक दिया नहीं. 50,000 प्रोत्साहन के किसान को देने की बात हुई थी, वो भी पैसे नहीं दिए. बेरोजगारी और महंगाई ये सबसे बड़े इशू है. बीजेपी के विरोध में लोगों में गुस्सा है और कांग्रेस ही एक पर्याय है कि लोगों को न्याय दे सकती है, और लोगों ने वोट कांग्रेस के प्रति यहाँ पर दिया है और चुनाव कांग्रेस के फेवर में गया है. सबसे बड़ा एक तो महाराष्ट्र में लोकल बॉडीज इलेक्शन जो है, जो जिला पंचायत हो, नगर पालिका हो, महानगर पालिका हो, ये चुनाव सरकार नहीं ले रही है. यही फडणवीस कहते थे कि मुझे सत्ता दो, मैं 24 घंटे में ओबीसी का राजकीय आरक्षण ला के दूंगा. अभी ग्राम पंचायत के चुनाव जो हुए उसमें ओबीसी का कैटेगरी नहीं था, क्योंकि ओबीसी का पॉलिटिकल आरक्षण अभी भी माननीय कोर्ट ने क्लियर नहीं किया है. ओबीसी के विरोध वाली बीजेपी है, वो भी उसमें से स्पष्ट होती है. तीसरा मूल सब्जेक्ट है कि अगर ये सिंबल के इलेक्शन अगर जिला पंचायत और नगर पालिका, महानगर पालिका, तो इनकी औकात इनको लोग दिखाएंगे. इसलिए डर के मारे
ये सिंबल के चुनाव नहीं लेते और ऐसे चुनाव लेकर मीडिया के माध्यम से झूठ बातें लोगों में फैला के कि हमारा ही डंका है। इनका कोई डंका नहीं है। लोग इनको जगह दिखाने के लिए तैयार है, इनको सत्ता से बाहर करने के लिए तैयार है और इसलिए ये इस तरह के चुनाव नहीं लेते और ये इनकी असलियत है। हमें इनको, मेरा इस सवाल ऐसा है कि दम है तो अभी अगर इनको आया है, इनके साथ है, इनकी ताकत बढ़ी है तो इलेक्शन लीजिए। जोड़ तोड़ की सरकार जो बनाई है महाराष्ट्र में, खोखे की सरकार बनी है, डर दिखा के, ईडी का डर दिखाकर यहाँ पर सरकार बनी है, तो ये सरकार ने हिम्मत है तो इलेक्शन लेके दिखाइए। लोकल बॉडी इलेक्शन ये नहीं ले रहे, तो ये सर्टिफिकेट देने का अधिकार इनको नहीं है। सर्टिफिकेट देने का अधिकार जनता को है। डेमोक्रेसी में लोग सबसे शक्तिशाली होते हैं, वही राजा होते हैं, लेकिन ये खुद राजा समझते हैं और इस तरह से सर्टिफिकेट देने का अधिकार इनको नहीं होता है। और ये सिर्फ बात बताकर इस तरह की लोगों को सही विषय से डाइवर्ट करने की जो कोशिश बार बार जो बीजेपी करती है, उनके सहयोगी दल करते हैं, उसी का आज हम लोग ये सब स्टेटस देखते हैं। जिले से भंडारा से टीआरएस तेलंगाना से एंट्री कर रहा है महाराष्ट्र में, कई सारे ग्राम पंचायत की सीटें जीत कर आया गया। देखो, एक से एमएलए उनके साथ गया, उसी के असर से 7 ग्राम पंचायत में वो जीते हैं, इसमें कोई दो मत नहीं। लेकिन वहाँ पे सबसे बड़ी पार्टी कांग्रेस है। ये 23 कांग्रेस, 7 राष्ट्रवादी, 7 शरद पवार गठ और बीआरएस और बीजेपी सिर्फ 2 आई। तो बीजेपी की क्या हालत है उसका अंदाज आप उसमें से लगा सकते हो। चलो राष्ट्रीय हाँ, क्या हो गया? उत्तराखंड की सीएम है मुंबई में ग्लोबल समिट, वो पिछली बार